सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची माहिती। सर्वसामान्य नागरिकांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश देऊन जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाकडे निधीचाही पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती दिशा समितीचे सहअध्यक्ष तथा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले। कोळकी ग्रामपंचायत म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण, कोळकीत भाजपचा घणाघात। येथील ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी मंडळी ज्याप्रमाणे गावाच्या कारभारात खुलेआम भ्रष्टाचार करतायत ते म्हणजे सत्ताधारी मंडळींनी गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत हे भ्रष्टाचाराचं कुरण बनवलं असल्याचं मत माजी सरपंच सौ रेश्मा संजय देशमुख व माजी उपसरपंच विकास नाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे केलेलं आहे। फलटणची रोजगाराची समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध, तरुणांना पुढे येण्याचं आवाहन खासदार शरद पवार यांचं वक्तव्य। तरुणांच्या रोजगाराच्या समस्या असतील, रस्ते, विकास, दवाखाने, विद्युत समस्या असतील, अशा मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्यानं नागरिकांची अडचणी येत आहे। अशा सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार शरद पवार यांनी दिलंय। जावली येथील संजय आनंदराव मोरे यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार साहेब यांची घेतली भेट। विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। फलटण पोलिसांचा नायलॉन मांजा विक्रेत्यांवर छापा। फलटण शहरात पतंग उडवताना सिंथेटिक नायलॉन किंवा चायना मांजाचा वापर केल्यामुळे अनेक जण जखमी झालेत। या घटनांमध्ये काही अल्पवयीन मुलांसह तरुणही आहेत। या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्यानं नायलॉन मांजा व प्रयोग्य वस्तूंच्या विरोधात कडक कारवाई सुरू केली असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी दिली। विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे भाजपात, जनता आता भूलथापांना बळी पडणार नाही, सरपंच सागर अभंग यांचं वक्तव्य। येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा युवा उद्योजक शरद कोल्हे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह राजे गटाला रामराम ठोकत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी यावेळी स्पष्ट केलं की तालुक्यातील जनता आता कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात विडणी जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। स्वर्गीय रमेश आढाव यांचा गुणवरे इथं सावडणी विधी तर शिवाजीनगर इथं पुण्यानुमोदन कार्यक्रम। ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव यांचं नुकतंच निधन झालंय। रविवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी रक्षा विसर्जन विधी सकाळी 8:30 वाजता गुणवरे तालुका फलटण इथं होणार असून पुण्यानुमोदन अर्थात फुलांचा कार्यक्रम दिनांक 20 रोजी ठीक दुपारी 12:30 वाजता 11B नीलकमल अपार्टमेंट शिवाजीनगर फलटण इथं राहत्या घरी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं फलटणमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन। माजी खासदार रणजितसिंह यांची माहिती। भारतीय जनता पार्टीचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस हा दिनांक 22 जुलै रोजी साजरा होणार आहे। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली। टाटा पंचने केवळ 4 वर्षात 6 लाख युनिट्स उत्पादनाचा टप्पा केला पार। टाटा पंचनं 4 वर्षापेक्षा कमी कालावधीत 6 लाख युनिट्स उत्पादनाचा टप्पा पार करत भारतातील लोकप्रिय एसयूव्ही म्हणून आपलं स्थान अधिक दृढ केलंय। या यशामधून देशभरातील नागरिकांमध्ये या कारची लोकप्रियता दिसून येते। टाटा पंचच्या एकूण उत्पादनांमध्ये महाराष्ट्रानं 12% योगदान दिलंय। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचं कृषी विभागाकडून आवाहन। भात, खरीप, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व खरीप कांदा या 9 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू आहे। 15 जुलै अखेर जिल्ह्यातील केवळ 2400 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला। जिल्ह्यामध्ये पावसाच्या संततधारेमुळे बहुतांश ठिकाणी मशागतीची व पेरणीची कामं खोळंबली आहेत। ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे तेथील पिकाचं सततच्या पावसानं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इत्यादी कारणांनी नुकसान झाल्यास शेतकऱ्याचं स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै अखेर या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं। चवदार जेवणासाठी हॉटेल दुर्वांकूर प्राईड। फलटण ते शिंगणापूर रस्त्यावर इरिगेशन बंगल्याच्या गेट समोर असलेलं हॉटेल दुर्वांकूर प्राईड इथं प्युअर व्हेज जेवणाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत। यामध्ये पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन जेवणाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत।